IPS अधिकारी डॉक्टर सुधाकर पठारे यांचं अपघाती निधन झालं आहे। तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुर्लूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झालाय। सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे IPS अधिकारी आहेत। त्यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली। सुधाकर पठारे हे सध्या मुंबई पोलीसमध्ये पोर्ट झोनचे DCP म्हणून कार्यरत होते। सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते। त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकांसह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झालाय। या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांचाही मृत्यू झालाय। तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना याबाबत माहिती कळवली आहे। सुधाकर पठारे हे स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले। यानंतर 1996 साली विक्री कर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली। 1998 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर मात्र ते पोलीस खात्यातच रमले। आतापर्यंत त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली, तर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई, तर पोलीस अधीक्षक म्हणून CID अमरावती येथे सेवा बजावली। पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, उल्हासनगर येथे त्यांनी सेवा बजावली। डॉक्टर सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी, तडीपारी, MPDA अशा प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला होता। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलीस दलात अनेक विविध उपक्रम राबवले। त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर आता शोककळा पसरली आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, मुंबई।